हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 14वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला जो लाईट हा टॉपिक सुरू केलेला होता, तो लाईट हा टॉपिक आज पुढे आपण कंटिन्यू करतो आहे। आणि लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं होतं की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन काय आहे, किंवा आपण त्याला संपूर्ण आंतरिक परावर्तन असं सुद्धा म्हणतो। संपूर्ण आंतरिक परावर्तन त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं मी तुम्हाला की ही जर का आपण एक इंटरफेस आहे असं कन्सिडर करतोय, म्हणजेच दोन मीडियमला किंवा दोन ट्रान्सपरंट मीडियमला सेपरेट करणारी ही काय आहे, बाउंड्री आहे। ठीक आहे, मग सपोज जर का मी असं कन्सिडर करते की हे डेन्सर मीडियम आहे, फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर, ओके ठीक आहे, हे डेन्सर मीडियम आहे आणि हे रेअरर मीडियम आहे। ठीक आहे, असं आपण कन्सिडर करतोय। मग याला टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होतं केव्हा, काही कंडिशन्स आहेत टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होण्यासाठी। आता लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की डेन्सर मीडियममधून एखादा इन्सिडेंट रे येतोय तर आपल्याला हा तर एक वर्ड पक्का माहिती आहे की डर, बरोबर आहे ना। म्हणजेच डेन्सरकडून रेअररकडे जर का लाईट रे चाललाय तर तो जाईल कसा, अवे फ्रॉम द नॉर्मल जाईल। म्हणजे इथे या पॉईंट ऑफ इन्सिडन्सला आपण काय ड्रॉ करतो, नॉर्मल ड्रॉ करतो। कसा जाणार आहे, अवे फ्रॉम द नॉर्मल जाईल। पुन्हा जर का दुसरा इन्सिडेंट रे की ज्याचा अँगल ऑफ इन्सिडन्स हा मोठा आहे पहिल्यापेक्षा, म्हणजे तो असा आहे, कन्सिडर करा इथे पॉईंट ऑफ इन्सिडन्सला आपण नॉर्मल काढली आणि हा काय झाला, अगदी याच सरफेसवरती आला, बरोबर आहे। म्हणजे याने रिफ्रॅक्टेड रे जो आहे, रिफ्रॅक्टेड रे किंवा आपण ज्याला अपवर्तित किरण असं म्हणतोय, तो काय करतोय, या इंटरफेसलाच काय आहे, त्यालाच पॅरलल म्हणण्यापेक्षा त्याच्यावरच पडतोय का, त्याच सरफेसवरती, त्या बाउंड्रीवरती पडतोय। म्हणजेच याने या नॉर्मलशी किती डिग्रीचा अँगल केलाय, 90 डिग्रीचा अँगल आहे, बरोबर। मग हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, असा अँगल ऑफ इन्सिडन्स की ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती असेल, 90 डिग्री असेल। म्हणजे जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स हा काही ठराविक मापाचा आहे, ठीक आहे, आणि तेव्हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा 90 डिग्रीचा असतो, तेव्हा या अँगल ऑफ इन्सिडन्सला आपण क्रिटिकल अँगल असं म्हणतो। याला आपण काय म्हणतो, क्रिटिकल अँगल असं म्हणतो। म्हणजे असं कन्सिडर करा की हा अँगल ऑफ इन्सिडन्स किती आहे, 45 आहे, तेव्हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आहे, 90 आहे। ठीक आहे, मग हा जो 45 डिग्री आहे त्याला आपण काय म्हणायचं, क्रिटिकल अँगल। आता त्याच्या पुढे कंडिशन आली की हा अँगल ऑफ इन्सिडन्स जेव्हा क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त होतो, आत्ता आपल्या इथे आपण कन्सिडर काय केलं, आपला क्रिटिकल अँगल किती आहे, 45 आहे। ठीक आहे, आता 45हून आपण जास्त केला, म्हणजेच मी केला 50, इथे पॉईंट ऑफ इन्सिडन्सला नॉर्मल काढली, हा अँगल ऑफ इन्सिडन्स झाला 50, बरोबर आहे। अँगल ऑफ इन्सिडन्स क्रिटिकल अँगलपेक्षा मोठा आहे, म्हणजे काय होतं, आता इथे हा जो रिफ्रॅक्टेड रे त्या इंटरफेसवरती आहे किंवा त्या बाउंड्रीवरती आहे, तो काय होतो, याच मीडियममध्ये काय होईल, रिफ्लेक्ट होईल। आता मी रिफ्लेक्ट म्हणाले, आता मी काय म्हणाले, रिफ्लेक्ट होईल असं म्हणाले। मग जेव्हा केव्हा आपण म्हणतो ना टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, हा कशाचा परिणाम आहे, तर हा रिफ्लेक्शनचा परिणाम आहे, किंवा हा काय आहे, रिफ्लेक्शनचा प्रकार आहे। पण तो होतो कशामुळे, तर तो होतो रिफ्रॅक्शनमुळे, म्हणजेच अपवर्तनामुळे होतो, जसं की आपण इथे बघितलं। दॅट्स इट, एवढं क्लिअर आहे की टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय, क्रिटिकल अँगलपेक्षा जर का इन्सिडंट अँगल मोठा असेल तर रिफ्लेक्ट होतो रे त्याच मीडियममध्ये। ठीक आहे, मग याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं माहिती आहे का, याचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे मिराज, ज्याला आपण मृगजळ असं म्हणतो, सिमिलर कंडिशन आहे, डायग्राम पुसते आणि तुम्हाला मिराजमध्ये काय कंडिशन होतात ते दाखवते। पण त्याच्या आधी बघा, हा टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी कोणत्या केसेस किंवा कोणत्या कंडिशन्स गरजेच्या असतात, त्या कंडिशन आपण बघूयात। सगळ्यात पहिली कंडिशन कोणती, की तुमचा जो लाईट रे आहे, तो लाईट रे डेन्सर मीडियमकडून रेअरर मीडियमकडे चाललाय, ही पहिली कंडिशन। ठीक आहे, दुसरी कंडिशन अशी की, ही झाली पहिली कंडिशन। दुसरी कंडिशन मी ही सांगितली की अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे तो क्रिटिकल अँगलपेक्षा कसा हवा, मोठा हवा। दिसतो इथे मोठा,
अँगल ऑफ इन्सिडन्स इज ग्रेटर दॅन क्रिटिकल अँगल. ह्या काही ठराविक कंडिशन आहेत आणि या दोन तुमच्या स्पेसिफिक कंडिशन आहेत की पहिली डेन्सरकडून रेअररकडे जायला हवा आणि दुसरी क्रिटिकल अँगल ऑफ इन्सिडन्स क्रिटिकल अँगलपेक्षा मोठा हवा. आता मिराज हा कशाचा परिणाम आहे, तर मिराज जे आहे ते सुद्धा टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा परिणाम आहे. ठीक आहे, कसं होतं बघा, हा मिराज किंवा मृगजळ ही कंडिशन आपल्याला कुठे पाहायला मिळते किंवा मृगजळ म्हणजे नेमकं काय, तर आपण जर का एखादा ड्राय रोड आहे की अशा ठिकाणी की जिथे टेम्परेचर खूप जास्त आहे, अशा ठिकाणी काय होतं की जर का आपण काही ठराविक अंतरावरती पाहतोय तर त्या रोडवरती ना आपल्याला नाही का असं म्हणजे वेव्ज अशा दिसतात, हो ना, म्हणजे असं समोरचं जे चित्र आहे त्याच्या पलीकडे ते असं थोडंसं थरथरताना व्हायब्रेट होताना आपल्याला दिसतं. ठीक आहे, मग अगदी सिमिलर जेव्हा आपण मिराज अभ्यासत असतो तेव्हा ही कंडिशन सुद्धा आपल्याला कुठे पाहायला मिळते, तर ही कंडिशन आपण पाहतो की जी खूप अतिशय जास्त तापमान असलेली ठिकाणं आहेत, जसं की वाळवंट आहे बरोबर. मग अशा ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळतं. मग ते कसं, आपल्याला तर टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी दोन मीडियमची गरज आहे. कोणते दोन आहेत, डेन्सर आहे आणि रेअरर आहे. मग तिथे कसे काय दोन ट्रान्सपरंट मीडियम, ट्रान्सपरंट बरं का, तिथे कसे दोन ट्रान्सपरंट मीडियम तयार होतील, तर बघा ना, सगळ्यात बेसिक जेव्हा मी असं म्हणते की जमीन आहे, आपण भूगोलात शिकलोय नाही का, की जर का ही जमीन आहे, ओके असं कन्सिडर करूयात आपण, ही जमीन आहे, जमीन ही लवकर तापते बरोबर आहे. मग जेव्हा जमिनीचं तापमान वाढेल की जेव्हा जमीन तापेल तेव्हा जमिनीच्या लगत असणारी हवा पण जी आहे ती काय होईल, तापेल आहे. म्हणजे जमीन तापली, जमिनीच्या लगत असणारी जी हवा आहे ती सुद्धा तापली. आता मला सांगा, जेव्हा आपण असं म्हणतो की टेम्परेचर वाढतंय तेव्हा काय होणार आहे, जेव्हा टेम्परेचर वाढतं तेव्हा ते एअर म्हणा किंवा जे काही मीडियम आहे ते काय, त्याच्यामधले पार्टिकल हे एक्सपांड व्हायला सुरुवात होते का, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतोय की हे मीडियम, हे जे लाईटचे पार्टिकल आहेत त्यांच्यावरचं प्रेशर कमी होईल का, सॉरी एअरचे जे पार्टिकल आहेत त्यांच्यावरचं प्रेशर कमी होईल. म्हणजे थोडक्यात काय, तापमान वाढलं की दाब काय होतोय, कमी होतोय बरोबर आहे. मग इथे जर का जमिनीच्या लगतचं तापमान वाढलं तर त्याच्या लगत जी हवा आहे तिच्यावरचा दाब काय होणार आहे, कमी होणार आहे. दाब कमी झाला म्हणजे पार्टिकल एकमेकांपासून दूर दूर जातील आहे, पार्टिकल एकमेकांपासून दूर गेले. पण त्याच्यानंतर आपल्याला ही पण बेसिक गोष्ट माहिती आहे की आपण जमिनीपासून जसजसे वर जातो तसतसं हवेचं तापमान हे कमी होत जातं आहे बरोबर. मग एका ठराविक कंडिशनला किंवा एका ठराविक लेवलला जेव्हा आपण जातो ना तेव्हा तिथे तापमान कमी झालेलं आपल्याला आढळून येतं. मग आता काय, तापमान जर का इथे कमी होतंय तर डेन्सिटी काय होईल, पार्टिकलची वाढेल. म्हणजेच तापमान कमी, दाब जास्त. मी इथे काय म्हणाले, तापमान जास्त, टेम्परेचर जास्त, म्हणजेच प्रेशर किंवा दाब कसा असेल, कमी असेल. आता इकडे आपण वरती गेलो, एका ठराविक लेवलला टेम्परेचर काय झालं, कमी झालं. आता हे पुसते हा, ह्या दोन कंडिशन तुमच्या लक्षात आहेतच. आता इथे काय झालं, टेम्परेचर कमी झालं म्हणजेच प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. प्रेशर वाढलं म्हणजेच काय झाले, पार्टिकल जवळ आले. आहे, पार्टिकल जवळ आले. मग आता मला सांगा, इकडे आहे सूर्य, ठीक आहे, पार्टिकल सूर्य आले. मग आपण जर का या दोन मीडियमला सेपरेट केलं तर हे मीडियम कसं झालं बघूयात आपण. इकडे काय आहे, प्रेशर कमी आहे म्हणजे हे मीडियम कसं होणार आपलं, रेअरर. इकडे प्रेशर काय आहे, जास्त, म्हणजे हे मीडियम कसं होणार, डेन्सर. म्हणजे वातावरणामधली जो तापमानातला होणारा बदल आहे तोच काय करतो, एअर या मीडियमला दोन ट्रान्सपरंट मीडियममध्ये डिवाइड करतो, ज्याला आपण डेन्सर आणि रेअरर असं म्हणतो. ठीक आहे. मग आता इकडून एखादा या सूर्यापासून लाईट रे आला लाईट रे, आपण काय करणार आहे, या पॉईंटला नॉर्मल ड्रॉ करणार आहे, केली नॉर्मल ड्रॉ. आता डेन्सरकडून रेअररकडे येतोय म्हणजे आपल्याला हे तर माहिती आहे, DAR डर. डेन्सरकडून रेअरर येतोय म्हणजे कसा जाईल, अवे फ्रॉम द नॉर्मल जाईल, अवे फ्रॉम द नॉर्मल. पुन्हा एक अशी कंडिशन येईल की तो क्रिटिकल अँगलला येईल त्याच्या, आहे बरोबर, 90 डिग्री करेल. पुन्हा अशी कंडिशन येईल की अजून मोठा असेल अँगल ऑफ इन्सिडन्स, नॉर्मल काढली, काय होईल, तिकडेच रिफ्लेक्ट होईल. म्हणजे काय होतो, तो या वरच्या वातावरणातच रिफ्लेक्ट होतात रे, ते जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत. ठीक आहे. म्हणून आपल्याला तिथे ना असं एक पाण्यासारखं, कारण ते रिफ्लेक्ट होतात ना, लाईट रेज रिफ्लेक्ट होतात आणि तीच इमेज आपल्याला काय होते, वरती दिसते. म्हणून आपण जर का काही ठराविक अंतरावर पाहिलं तर आपल्याला तो असा एक ड्राय असा रोड दिसतो
आणि एक असं पाण्याचं छोटंसं तळं वगैरे असल्यासारखं आपल्याला दिसतं. आणि आपण जेव्हा तिथे फिजिकली पोहोचतोय तेव्हा तिथे काहीच नसतं असं आपल्याला आढळून येतं. पण जर तिथून आपण पुन्हा पुढे पाहिलं तर पुन्हा आपल्याला तेच दृश्य पाहायला मिळतं. जसं की एक ड्राय रोड आहे, पाण्याचं तळं आहे, ठीक आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो, मृगजळ असं म्हणतो किंवा मिराज असं म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचे काही ॲप्लिकेशन्स आपल्याला पाहायचे. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे ते म्हणजे ऑप्टिकल फायबर्स, ठीक आहे. आता ऑप्टिकल फायबर्समध्ये काय केलं जातं बघा, एक अशा टाईपचं एक स्क्रीन असते तुमची, ठीक आहे. नंतर पुन्हा यालाच त्यांनी मोठं केलेलं असतं इकडे, ओके. आणि इकडून काय केलं जातं, एक ज्याला आपण हे म्हणतो नाही का, ऑप्टिकल सिग्नल्स असतात, म्हणजे रेजच्या फॉर्ममध्ये असलेले. आणि ते ऑप्टिकल सिग्नल्स इकडून सोडले जातात आणि ते काय होतात, इकडेच काय होतात, रिफ्लेक्ट होतात. म्हणजे आतल्या आतमध्येच काय होतात, ते रिफ्लेक्ट होतात. आणि हा कशाचा परिणाम आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा. नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हा जेव्हा मी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन असं म्हणते तेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स हा नेहमी क्रिटिकल अँगलपेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे, बरोबर. आता इथे काय होतं आहे, ऑप्टिकल फायबर्स जेव्हा आपण यूज करतो ना, तेव्हा हा जो वरचा सरफेस असतो ना, तो कसा असतो, ओपेक असतो. त्याच्यामुळे त्याचं काय नाही होत, तो ट्रान्समिट नाही होत किंवा रिफ्रॅक्ट नाही होते. पण तो काय होतो, आतल्या आतमध्येच काय होते, त्याचं रिफ्रॅक्शन होते. तो त्याची दिशा बदलतोय आणि काय करतोय, रिफ्लेक्ट होतोय आतल्या आतमध्ये. यालाच आपण म्हणतो ऑप्टिकल फायबर्स असं. मग या ऑप्टिकल फायबर्सचा आपण यूज कुठे कुठे करतो, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑप्टिकल फायबर्स आपण जे ब्रॉड बँडविड्थ असते ना, तिकडे वापरतो बघा. म्हणजे आपण जे काही टी व्ही चॅनल्स वगैरे पाहतो आपल्या टी व्हीवरती, टेलिव्हिजनवरती, तिकडे आपण काय वापरतो, हे ऑप्टिकल फायबर्स वापरतो. त्यानंतर अजून ऑप्टिकल फायबर्सचा आपण वापर करतो टेलिकम्युनिकेशनमध्ये, ठीक आहे. अजून ऑप्टिकल फायबर्सचा आपण यूज करतो काही इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्स असतात तिकडे, ठीक आहे. इलेक्ट्रिकल इन्सुलेटर्समध्ये वगैरे आपण काय करतो, या ऑप्टिकल फायबर्सचा यूज करतो. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचं दुसरं फेनॉमेनन, हे झालं काही टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं. त्याच्यानंतर पुढे येणारे जे काही म्हणजे रेनबो वगैरे आहे ते आपण याच्या पुढे पार्ट पाहणार आहोत. हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनवाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. अजून जर का टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचं आपल्याला एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण हे पण देऊ शकतो की कोणता एक एक्झाम्पल, सगळ्यात बेस्टवाला एक्झाम्पल म्हणजे कोणतं माहिती आहे का, ब्रिलियन्स ऑफ डायमंड. म्हणजे हिरा जो चमकतो ना, त्याला सुद्धा कोण कारणीभूत असतं, तर हे टोटल इंटरनल रिफ्लेक्शनच कारणीभूत असतं. कारण हिऱ्याची रचना ही साधारणतः काहीशी अशी असते असं आपण कन्सिडर करूया, पण त्याच्या आतमध्ये त्याच्याच शेपचे पुन्हा काय असतात, हे अशा पद्धतीचे काही स्क्वेअर असतात. म्हणजे जेव्हा एखादा लाईट रे त्याच्यावरती पडतोय तेव्हा त्याचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन होऊन प्लस तो काय होतो, डिस्पर्शनसुद्धा होतं त्याचं. म्हणजे वेगवेगळ्या कलर्समध्ये सुद्धा तो काय आपल्याला झालेला दिसतो, थोडासा डिस्पर्स झालेला दिसतो, सेपरेट झालेला दिसतो काही काही मीडियममध्ये. पण ते केव्हा होतं, ते आपण पुढचा जो आपला पार्ट आहे ना, जो टॉपिक आहे आपला डिस्पर्शन ऑफ लाईट, तिकडे आपण पाहणारच आहोत. त्याच्यानंतर अजून काही फेनॉमेनॉन लक्षात घ्यायचे आहेत याच्याशी रिलेटेड, ते म्हणजे पेरिस्कोप लक्षात ठेवायचं. पेरिस्कोप जे आहे ना, ते पेरिस्कोप आपण कशामध्ये यूज करतो, पेरिस्कोप काही इम्पॉर्टंट आहेत हे, म्हणजे आपण जसं इन्स्ट्रुमेंट म्हणतो तसंच आहे हे. पेरिस्कोप आपण केव्हा करतो की जेव्हा आपण अंडर वॉटर आहोत, म्हणजे आपण पाण्यामध्ये आहोत आणि पाण्याच्या पृष्ठभागावर असलेलं एखादं ऑब्जेक्ट आहे आणि ते जर का आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे तर आपण कशाचा वापर करतो, पेरिस्कोपचा वापर करतो, ठीक आहे. हे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. त्याच्यानंतर काही याच्याशी सगळे रिलेटेड ॲप्लिकेशन्स जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये तुमच्या नोट्समध्ये दिले जातील, ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे तो म्हणजे डिस्पर्शन ऑफ लाईट. आता डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे आपण ज्याला प्रकाशाचे अपस्करण असं म्हणतो, ठीक आहे. आता डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे नेमकं काय, तर बघा, डिस्पर्शन ऑफ लाईट आठवलं ना की सगळ्यात पहिल्यांदा आठवायचं तो म्हणजे प्रिझम, ठीक आहे. प्रिझम हा कशाचा बनलेला असतो, तर 3 आयताकृती असे एक स्लॅब्स घेतलेले असतात काचेच्या आणि त्यांना एकत्र करून आपण काय तयार करतोय, प्रिझम तयार करतोय, ठीक आहे. पण सगळ्यात आधी समजावून घेऊया की डिस्पर्शन म्हणजे काय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जनरली आपण जो काही लाईट पाहतो किंवा जो विजिबल लाईट आहे तो किती कलर्सचा बनलेला आहे, तर तो 7 बेसिक कलर्सचा बनलेला आहे, बरोबर.
पण आपल्याला दिसताना हे 7ही कलर रेग्युलर किंवा नेहमी इन जनरल आपल्याला ते दिसत नाहीत, कारण त्याच्यासाठी एक कंडिशन असते. हे 7 कलर आपल्याला दिसण्यासाठी एक कंडिशन असते आणि ती कंडिशन जर का फुलफिल होतीये तरच आपल्याला ते त्याच्या 7 सेपरेट कलर्समध्ये दिसणार आहेत, अदरवाईज नाही. ठीक आहे, मग ही कंडिशन कोणती? तर बघा, एखाद्या लाईट रेचं त्याच्या 7 कलर्समध्ये सेपरेशन होण्यासाठी, याच्या 7 कलर्समध्ये सेपरेशन होण्यासाठी एक स्पेसिफिक ट्रान्सपरंट मीडियम गरजेचं असतं. एक स्पेसिफिक ट्रान्सपरंट मीडियम गरजेचं असतं असं आपल्याला सांगितलं न्यूटननी. स्पेसिफिक ट्रान्सपरंट मीडियम गरजेचं असतं. मग हे स्पेसिफिक ट्रान्सपरंट मीडियम नेमकं कसं हवं आहे? तर ते स्पेसिफिक ट्रान्सपरंट मीडियम जे आहे ते अशा प्रकारचं हवं आहे की ज्याच्यामध्ये लाईटचं जे स्पीड आहे, ज्याच्यामध्ये लाईटचं जे स्पीड आहे ते त्याच्या वेव्हलेंथनुसार काय होईल, ते त्याच्या वेव्हलेंथनुसार काय होईल, चेंज होईल. ठीक आहे, आणि जर का लाईटचं स्पीड हे त्याच्या वेव्हलेंथनुसार बदलतंय तर मग काय होतो, तो जो एक मोनोक्रोमॅटिक लाईट आहे किंवा तो जो एक लाईट आहे त्याचं काय होतं, एक स्पेक्ट्रम तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की या एका सिंगल लाईटचं त्याच्या 7 डिफरंट कलर्समध्ये, 7 डिफरंट कलर्समध्ये काय होतंय, सेपरेशन होतंय. काय होतंय, सेपरेशन होतंय, ज्याला आपण पृथक्करण असं मराठीमध्ये म्हणतो, प्रकाशाचे पृथक्करण. मग आता असं स्पेसिफिक मीडियम कोणतं आहे? ऑब्व्हियसली प्रिझम आहे बरोबर. प्रिझममध्ये काय होतं बघा, आता आधी या 7 डिफरंट कलर्स वेव्हलेंथनुसार कसे चेंज होतात बघा. आपल्याला सुरुवातीच्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सूर्यापासून बाहेर पडणारी जी एनर्जी आहे ती वेव्हजच्या फॉर्ममध्ये पडते. मग तिथून जेव्हा ती एनर्जी बाहेर पडते किंवा जी काही लाईट एनर्जी बाहेर पडते त्या प्रत्येकीची वेव्हलेंथ ही सारखी असणार आहे का? ऑब्व्हियसली नाही आहे. मग काहींची वेव्हलेंथ आपण कन्सिडर करूया ही अशी आहे. ओके, आता याला आपल्याला करायचं आहे डिवाइड. इकडे मी असं म्हणाले ही आहे 700, ही आहे 650. ठीक आहे, आता इथे दिसत नसलं तरी असं कन्सिडर करा, ही थोडी अशी मोठी आहे असं. ठीक आहे, 650 इकडे आली, 600 इकडे पुन्हा आली, 550 आली, इकडे आली पुन्हा 500, इथे आली. ठीक आहे, 450 आणि इकडे आली 400. या रेंजमधले जी लाईट आहे, या रेंजमध्ये येणारी जी लाईट आहे ती आपल्याला विजिबल असते. ठीक आहे, मग आपण यालाच काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणतो. म्हणजेच लाईटच्या वेव्हलेंथनुसार त्याच्या घटक रंगांमध्ये किंवा त्याच्या कंपोनंट कलरमध्ये त्या लाईटचं सेपरेशन होणं. मग बघा, सगळ्यात कमी वेव्हलेंथ असले कोणाची असते, सगळ्यात जास्त वेव्हलेंथ असते रेड कलरची. म्हणजे आपण इकडून बघूयात ना, विबग्योर ज्याला आपण म्हणतो ना, ओके. O for orange, Y for yellow, gray, B for blue, indigo, violet. आणि हे जे काही सेपरेशन झालेलं आहे लाईटचं त्याच्या वेव्हलेंथनुसार, त्याच सेपरेशनला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. यालाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणतो. ठीक आहे, मग आता हे सेपरेशन लाईटचं केव्हा होईल, जेव्हा एखादं स्पेसिफिक असं ट्रान्सपरंट मीडियम असेल तेव्हा. ठीक आहे, मग आता हे काय आहे, प्रिझम हे काय आहे आपलं एक स्पेसिफिक ट्रान्सपरंट मीडियम आहे. मग आता आपण असं कन्सिडर करतोय की इकडून एखादा लाईट रे आलाय, व्हाईट लाईट. ठीक आहे, तो इथे पडला म्हणजे याला आपण काय म्हणणार आहे, पॉईंट ऑफ इन्सिडन्स म्हणणार आहे. ठीक आहे, या पॉईंट ऑफ इन्सिडन्सला आपण काय ड्रॉ करतो, या पॉईंट ऑफ इन्सिडन्सला आपण ड्रॉ केली नॉर्मल आहे. ही ब्ल्यू कलरमध्ये जी दिसते ती काय आहे, नॉर्मल. हे मीडियम कसं आहे, रेअरर मीडियम आहे. म्हणजे लाईट कुठून येतोय, एअर मीडियममधून येतोय. आणि प्रिझम हे कसं आहे, डेन्सर मीडियम आहे. ठीक आहे, मग बघा, जर का लाईट रेअरर मीडियमकडून डेन्सरकडे येतोय तर जे रिफ्रॅक्ट होणारे रे आहे तर ते कुठे जातील, नॉर्मलच्या जवळ जातील. म्हणजेच
हे अशा पद्धतीने त्यांचं काय 1 2 3 अशा पद्धतीने त्यांचं काय होतं, या 7 डिफरंट कलर्समध्ये सेपरेशन झालं. ठीक आहे. पण आता इकडून पुढे डेन्सरकडून रेअररकडे येताना ते काय होतील. आता जर का इथे आपण प्रत्येकाच्या इथे नॉर्मल काढली, रेड कलरने दाखवते हां मी इथे ही नॉर्मल. ठीक आहे, अशी आहे, आपण कन्सिडर करूयात नॉर्मली. ठीक आहे. आणि आता इकडे येताना हे पुढे कसे ट्रान्सफर होतील. ठीक आहे, यांना आपण नावं कशी देऊ. ठीक आहे, विबग्योर असं नाव दिलं. आता ही जी नॉर्मल आहे आणि हा जो पहिला इन्सिडेंट रे आहे, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो अँगल ऑफ डेव्हिएशन. अँगल ऑफ डेव्हिएशन याला आपण काय म्हणतोय, अँगल ऑफ डेव्हिएशन. कोणी कोणाशी केलेला, ही जी नॉर्मल आहे या नॉर्मलनी या इन्सिडेंट रेशी किंवा या रिफ्रॅक्टेड रेशी केलेला जो अँगल आहे त्याला आपण काय म्हणतोय, अँगल ऑफ डेव्हिएशन असं म्हणतोय. ठीक आहे. मग आता मला सांगा की हा सगळ्यात पहिली जी लाईट आहे किंवा रे आहे तो कोणत्या कलरसाठीचा आहे, तो आहे रेड कलरसाठीचा. बरोबर आहे. मग अँगल ऑफ डेव्हिएशन हा सगळ्यात कमी कोणत्या लाईटसाठी असेल, तर अँगल ऑफ डेव्हिएशन हा सगळ्यात कमी ज्याला आपण मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशन असं म्हणतो. मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशन तो कोणासाठीचा असेल, रेडसाठीचा असेल. आणि मॅक्सिमम अँगल ऑफ डेव्हिएशन हा कोणासाठीचा असेल, मॅक्सिमम असेल. बघा ना, इकडून हा अँगल ऑफ डेव्हिएशन व्हायोलेट लाईटपर्यंत कोणाचा असेल, तर तो असेल व्हायोलेट लाईटचा. आहे इथंपर्यंत क्लिअर झालं. मग हे झालं सिम्पली डिस्पर्शन ऑफ लाईट, की ज्याच्यामध्ये आपण शिकलो की प्रिझममुळे कशा पद्धतीने त्या लाईट रेचं, एका सिंगल लाईट रेचं सेपरेशन कशा पद्धतीने होतं प्रिझममुळे. ठीक आहे. एक सिंगल लाईट रे आला, त्याला आपण एक स्पेसिफिक ट्रान्सपरंट मीडियम प्रोव्हाइड केलं की ज्याची प्रॉपर्टी काय आहे, ते लाईटचं स्पीड चेंज करेल कशानुसार, त्याची जशी वेवलेंथ आहे त्या वेवलेंथनुसार ते काय करेल, त्या लाईटचं स्पीड चेंज करेल. आणि जेव्हा वेवलेंथनुसार तो लाईट सेपरेट होतोय, म्हणजेच आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या फॉर्ममध्ये, म्हणजे जसं की आपण इंद्रधनुष्याचे ते पट्टे पाहतो ना, त्या फॉर्ममध्ये काहीसे आपल्याला हे असे पट्टे तयार झालेले दिसतात. ठीक आहे. मग याचं बघा, अजून याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. कोणते. सगळ्यात पहिलं आपण काय पाहतोय, वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी दोन गोष्टी पाहायच्या. वेवलेंथ म्हणजे काय, कन्सिडर करा ही जर का एक वेव आहे, ठीक आहे, तर इथून म्हणजे ही जी क्रस्ट आहे तिथून या दुसऱ्या क्रस्टपर्यंतचे जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, वेवलेंथ असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, वेवलेंथ असं म्हणतो. ओके. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर फ्रिक्वेन्सी म्हणजे बघा इथे मी दुसरी वेव काढते. ठीक आहे. मग ही वेव एका सेकंदामध्ये एवढे सायकल कंप्लीट करते. दुसरी ही वेव आहे, तिला मी असं हे म्हटलं. ठीक आहे. ती सुद्धा एका सेकंदामध्ये एवढेच सायकल कंप्लीट करते. किती सायकल ते बघूयात. हां, पहिलं ही किती करते, 1 2 3 3 सायकल. ही किती करते, 1 2 3 4 4 करते. बरोबर आहे. मग याची वेवलेंथ किती झाली, 3 झाली. याची किती झाली, 4 झाली. म्हणजे एका ठराविक वेळेमध्ये एखादी वेव किती सायकल पूर्ण करते. सायकल म्हणजे एका क्रेस्टपासून, ही जर का वेव आहे, ठीक आहे, तर ही काय झाली त्याची क्रेस्ट, ही काय झाली ट्रफ. ठीक आहे. मग एका क्रेस्टपासून याच्या दुसऱ्या क्रेस्टपर्यंतचे जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, वेवलेंथ असं म्हणतो, किंवा सायकल, एक सायकल असं म्हणतो. ठीक आहे. मग ते एक सायकल असं एका ठराविक वेळेमध्ये ती किती सायकल पूर्ण करते त्याला आपण म्हणतोय त्याची फ्रिक्वेन्सी. मग याच्या फ्रिक्वेन्सीनुसार आणि याच्यानुसार आपण कसं काय या दोघांना कम्पेअर कोणत्या कलरला करू शकतो, तर सगळ्यात पहिला आहे बघा वेवलेंथ. जर का मी असं म्हणते, ठीक आहे, 2 कलर्स घ्यायचे आहेत आपल्याला, रेड हा कलर घ्यायचा आहे आणि दुसरा घ्यायचा आहे व्हायोलेट हा. नंतर मी असं म्हणाले फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे. आता या दोघांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला करायचं आहे या दोघांमध्ये कंपॅरिझन. ठीक आहे. पहिलं काय मी म्हणाले, वेवलेंथ, रेड कलरची वेवलेंथ जी आहे, कुठे होते रेड कलर, इकडे होता टोकाला,
त्याची वेवलेंथ किती होती? सगळ्यात जास्त म्हणजे वेवलेंथ कशाची आहे? मॅक्झिमम रेड कलरची आहे. मिनिमम कोणाची आहे? व्हायोलेटची आहे. फ्रिक्वेन्सी जास्त कोणाची आहे? मी असं म्हणाले फ्रिक्वेन्सी म्हणजे व्हायोलेटला हे असे होते ना छोटे छोटे, म्हणजे फ्रिक्वेन्सी व्हायोलेट कलरची काय असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. आणि रेड कलरची कशी असणार आहे? मिनिमम असणार आहे. ठीक आहे. हे होतं आपलं एक डिस्पर्शन ऑफ लाईट. जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा त्या डिस्पर्शन ऑफ लाईटमध्ये आपण कशा पद्धतीने कलर सेपरेट होतात, त्याच्या वेवलेंथनुसार, त्याच्या फ्रिक्वेन्सीनुसार त्यांना आपण कसं दोघांमध्ये कंपॅरिझन कसं केलं. आणि नंतरचा मुद्दा तो म्हणजे अँगल ऑफ डेव्हिएशन काय आहे. ठीक आहे. अँगल ऑफ डिस्पर्शन कशाला म्हणायचं बघा. हां, इथे आठवलं तर सांगून देते. अँगल ऑफ डिस्पर्शन, अँगल ऑफ डिस्पर्शन म्हणजे काय? तर हा जो मिनिमम अँगल ऑफ डेव्हिएशन आहे ना, म्हणजेच कोणता? रेड लाईटसाठी तयार झालेला अँगल ऑफ डेव्हिएशनचा अँगल तो, आणि मॅक्झिमम अँगल ऑफ डेव्हिएशन, या दोघांमधला फरक म्हणजे आपण काय म्हणतो? या दोघांमधल्या फरकाला आपण काय म्हणतो? या दोघांमधल्या फरकाला आपण म्हणतो अँगल ऑफ डिस्पर्शन असं म्हणतो. ठीक आहे. हे होतं आपलं प्रिझमचं किंवा कशा पद्धतीने लाईटचं डिस्पर्शन होतं आहे, म्हणजेच डिस्पर्शन ऑफ लाईट. आणि त्याचबरोबर आपण याच्यामध्ये कोणता पार्ट पाहिला? प्रिझममुळे होणारं डिस्पर्शन कशा पद्धतीने होतं. मग तुम्हाला माहिती आहे का लाईटच्या डिस्पर्शनचे काही नॅचरल फेनॉमेनॉन आहेत, तर ते पण आपण इथे आता पाहणार आहोत. बघा, त्यातलं सगळ्यात पहिलं आणि म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांनी बघितलेलं असतं, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्नसुद्धा विचारलेला आहे, ते म्हणजे रेनबो. इंद्रधनुष्य कसं दिसतं आपल्याला? ओके, हाफ कर्वमध्ये दिसतं का? हाफ कर्वमध्ये. जे थोडे लकी लोक असतात ना त्यांना ते पूर्ण कर्वमध्ये पण दिसतं. पण ते केव्हा? जेव्हा आपण एरोप्लेनमध्ये आहे आणि त्याच्यानंतर आपण ते खाली पाहतोय, तेव्हा ते खाली आपण वरती उंचीवरती आहोत आणि आपण मग त्याला खाली पाहतोय, तेव्हा ते आपल्याला कर्व दिसतो, पूर्ण गोल दिसतो, राऊंड. ठीक आहे. आणि जेव्हा आपण त्याला जमिनीवरून पाहत असतो ना तेव्हा तो आपल्याला असा हाफ कर्वमध्ये दिसतो. ठीक आहे. रेनबोला आपण दोन पार्टमध्ये, दोन म्हणजे त्याचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यात पहिलं प्रायमरी रेनबो आणि दुसरं आहे सेकंडरी रेनबो. ठीक आहे. प्रायमरी आणि सेकंडरी. मग या प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये डिफरन्स काय आहे? सिंपल आहे, फक्त जो पहिला आहे तो व्यवस्थित लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर मग पुढे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता प्रायमरी रेनबो हे कोणामध्ये होतं? तर एक वॉटर ड्रॉपलेट आहे. ठीक आहे. हा वॉटर ड्रॉपलेट आहे. हा वॉटर ड्रॉपलेट कशाचं काम करेल? हा काम करतो प्रिझमचं. प्रिझम आपण कशामध्ये पाहिलं? लाईटचं डिस्पर्शन होण्यामध्ये पाहिलं. मग इकडून एखादा लाईट रे आला, प्रिझमने काय केलं? वेवलेंथनुसार त्यांना विभागलं, त्यांना सेपरेट केलं. सिमिलर आहे, हा एखादा लाईट रे आहे, तो जर का या वॉटर ड्रॉपलेटमध्ये येतोय तर आपण त्याला काय करणार आहे? सेपरेट करणार आहे. म्हणजेच हा वॉटर ड्रॉपलेट त्याला काय करणार आहे? वेवलेंथनुसार सेपरेट करणार आहे. झालं सेपरेट पहिलं. 1 2 3 4 5 6 7. ओके, झालं. 7 डिफरंट कलर्समध्ये तो विभागला गेला. पण लक्षात घ्या, इथे सगळ्यात पहिल्यांदा काय होतंय? हे मीडियम कसं आहे? रेरर मीडियम आहे. हे कसं आहे? डेन्सर मीडियम आहे. जर का मीडियम बदलतंय म्हणजे त्याचा मार्गसुद्धा बदलणार आहे, आणि जेव्हा डिरेक्शन चेंज होते लाईट रेची त्याला आपण म्हणतो रिफ्रॅक्शन. त्याला आपण काय म्हणतो? रिफ्रॅक्शन. आता काय होतंय बघा, रिफ्रॅक्शन प्लस काय झालं? वेगवेगळ्या कलर्समध्ये सेपरेट झाला त्याच्या वेवलेंथनुसार, आणि हे जे कलरमध्ये होणारं सेपरेशन आहे त्या फेनॉमिनॉनला आपण म्हणतो डिस्पर्शन ऑफ लाईट. क्लिअर एवढा मुद्दा? आता इथे काय होतं? हा इंटरनली रिफ्लेक्ट होतो. बघा, इंटरनली रिफ्लेक्ट होतो आणि पुन्हा बाहेर पडणार आहे. हा आहे, हा काय झाला? पुन्हा बाहेर पडला याच्यामध्ये. ठीक आहे. हे पुन्हा डिफरंट कलर्समध्ये बाहेर पडला. मग आता बघा, जेव्हा मी प्रायमरी रेनबो असं म्हणते तेव्हा आता इथून इकडे बाहेर पडताना म्हणजे डेन्सरमधून तो रेररमध्ये येताना यांची दिशा पुन्हा चेंज होणार आहे का? येस, बदलणार आहे. मग जेव्हा प्रायमरी रेनबोमध्ये नेमकं काय काय होतं किंवा कोणते फेनॉमेनॉन आपल्याला लाईटमधले अभ्यासायला मिळतात, तर सगळ्यात पहिलं कोणतं आहे? रिफ्रॅक्शन.
पण रिफ्रॅक्शन किती वेळा होतंय, इथे सुद्धा जर का तो मीडियम बदलतोय म्हणजे दिशा पण बदलणार आहे, बरोबर आहे. म्हणजेच प्रायमरीमध्ये काय होतंय, 2 वेळा काय होतंय, रिफ्रॅक्शन होतंय, प्लस एकदा काय होतंय, डिस्पर्शन होतंय, आणि प्लस एकदा काय होतंय, इंटरनल रिफ्लेक्शन होतंय. नीट लक्षात ठेवायचं, इंटरनल रिफ्लेक्शन, मी असं म्हणाले इंटरनल रिफ्लेक्शन होतंय. ठीक आहे. आता हे इंटरनल रिफ्लेक्शन होतं म्हणजे काय होतं, आपण अभ्यासलं काय होतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनला 2 कंडिशन होत्या. कोणत्या 2 कंडिशन, डेन्सरकडून रेररकडे जायला हवं आहे, बरोबर, डेन्सरकडून रेररकडे जायला हवं. आणि दुसरी कंडिशन काय होती, की जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तो मोठा हवा, कोणापेक्षा, क्रिटिकल अँगलपेक्षा, बरोबर आहे. पण जेव्हा आपण रेनबो अभ्यासत असतो तेव्हा रेनबोमध्ये कधीच असं होत नाही की तुमचा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तो क्रिटिकल अँगलपेक्षा मोठा असतो. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, रेनबोमध्ये ही सिच्युएशन कधीच येत नाही की अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगलपेक्षा मोठा असेल. नेहमी लक्षात ठेवायचं, आयोगाने जेव्हा प्रश्न विचारलेला होता की आकाशात दिसणारं सुंदर इंद्रधनुष्य हा खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे, तेव्हा ऑप्शन सुद्धा असेच काहीतरी होते आणि सगळ्यात पहिला ऑप्शन होता अंतर्गत परावर्तन. ठीक आहे. आयोगाने ऑप्शन देताना सुद्धा अंतर्गत परावर्तन, ओके बरोबर आहे. नंतरचा होता अपवर्तन आणि नंतरचा होता ज्याला आपण काय म्हणतो, डिस्पर्शन म्हणतो ना, डिस्पर्शन. या 3ही घटनांचा तो काय होता, परिणाम होता. ठीक आहे. मग हे लक्षात ठेवायचे. पण इथे ऑप्शन पाहिला अंतर्गत परावर्तन. कळालं अंतर्गत परावर्तन का, कारण रेनबोमध्ये अशी सिच्युएशन कधीच येत नाही की आपला अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगलपेक्षा मोठा आहे. क्रिटिकल अँगल म्हणजे तो अँगल की ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सला तुमचा जो रिफ्रॅक्टेड रे आहे तो नॉर्मलशी 90 अंशाचा कोन करतो. हे झालं प्रायमरी रेनबो. आता इथे सेकंडरी रेनबो बघूयात. ठीक आहे. सेकंडरी रेनबोमध्ये काय होतं, थोडासा त्यानंतर आहे सेकंडरी रेनबो. आता सेकंडरी रेनबोमध्ये काय होतं की एखादा लाईट रे आहे तो इकडून इकडे आलाय, या पॉईंट ऑफ इन्सिडन्सला आपण जर का नॉर्मल काढली अशा पद्धतीने, तर रेरर मीडियमकडून डेन्सर मीडियमकडे येताना जो लाईट रे आहे तो त्या नॉर्मलच्या जवळ जातो आहे, बरोबर. मग इकडे जर का हा नॉर्मलच्या जवळ गेला तर तो अशा पद्धतीने इकडे रिफ्रॅक्ट होतो, बरोबर आहे. आणि रिफ्रॅक्शन सोबतच जर का हा प्रिझमचं काम करतोय तर काय होणार आहे, डिस्पर्स पण होणार आहे. पण मी इथे तुम्हाला 1 किंवा 2च रे दाखवते, पण ते 7 डिफरंट कलर्समध्ये काय होतात, रिफ्रॅक्ट होतात. त्याच्यानंतर इकडे याला स्पेस आहे म्हणजे हा पुन्हा जाऊन या सरफेसवरती आदळतो, हा पुन्हा जाऊन इकडे आदळतो आणि यांचं पुन्हा इकडे काय होतं, रिफ्रॅक्शन होतं आणि रिफ्लेक्शन पण होतं. ठीक आहे. आणि पुन्हा इथे जेव्हा आढळतात तेव्हा मग हे या मीडियममधून इकडे खाली काय होतात, सेपरेट होतात आणि यालाच आपण काय म्हणतोय, सेकंडरी रेनबो असं म्हणतोय. मग सेकंडरी रेनबोमध्ये सगळ्यात पहिल्यांदा इथे काय झालं, रिफ्रॅक्शन झालं आहे, बरोबर. पुन्हा जेव्हा हा इथे बाहेर पडतोय तेव्हा सुद्धा काय झालं, रिफ्रॅक्शन झालं. म्हणजे 2 वेळा काय झालं, रिफ्रॅक्शन झालं आहे, बरोबर. आणि इंटरनली रिफ्लेक्ट कधी कधी झाला. आता इथे जाऊन जेव्हा तो इथे आदळला तेव्हा इथे एकदा इंटरनली रिफ्लेक्ट झाला, पडला इथे आणि इथून पुन्हा एकदा इकडे इंटरनली रिफ्लेक्ट झाला. म्हणजे 2दा काय होतंय, इंटरनल रिफ्लेक्शन होते. 2दा काय होतंय, इंटरनल रिफ्लेक्शन होतंय. म्हणजे मुद्दा क्लिअर झाला का. प्रायमरी रेनबो आणि सेकंडरी रेनबोमधला डिफरन्स काय, तर सिमिलर आहे की प्रायमरी रेनबोमध्ये 2 वेळा रिफ्रॅक्शन होतंय आणि एकदा इंटरनल रिफ्लेक्शन होतंय. सेकंडरी रेनबोमध्ये 2दा रिफ्रॅक्शन आणि 2दा इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे अंतर्गत परावर्तन. ठीक आहे. हा झाला काहीसा मुद्दा. आता हे जे आपल्याला दिसतं ना, प्रायमरी रेनबो खाली दिसणार आहे म्हणजे हे अशा पद्धतीने, ठीक आहे. आणि सेकंडरी रेनबो आपल्याला दिसतं अशा वरती. ओके. हे जे असतं थोडंसं डार्क दिसतं, हे दिसतं ते थोडंसं ब्लर दिसतं, म्हणजे पुसट असं दिसतं. ठीक आहे. हा एवढा डिफरन्स, एवढं नाही सोपं विचारत ते, फक्त लक्षात घ्या की कोणते कोणते फेनॉमिनन यूज होतात. एकदा फक्त रेनबो विचारलेला आहे, सो आपण हे इन डिटेल दोन्ही प्रकारचे रेनबोज काय केले, अभ्यासले. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रकारे पण जर का मी तुम्हाला म्हणाले ना की आपल्याला हे रेनबो असं दिसतं, म्हणजे हाफ कर्व दिसतो ना याचा. काही ठिकाणी जर का आपण उंचीवरती उभे आहोत, एखाद्या टेकडीवरती उभे आहोत आणि खाली धुकं आहे,
ठीक आहे, म्हणजे दरी दिसते आपल्याला, तिकडे धुकं आहे. तर काय होणार आहे, रेअररकडून डेन्सरकडे रेज जात आहेत, म्हणजे सुद्धा काय होतं, हेच फेनॉमेनॉन तिथे फॉलो होतं. ठीक आहे, पण तिथे आपल्याला ना एंटायर असा कर्व पाहायला मिळतो वेगवेगळ्या कलरचा. त्याला ॲक्च्युली आपण रेनबो असं नाही म्हणत, इंद्र वज्र वगैरे असं त्याला काहीतरी म्हणतात. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. किंवा जरी आपण एरोप्लेनमध्ये आहोत आणि एरोप्लेनमधून आपण जर का खाली पाहतोय तर आपल्याला खाली ते असं राऊंड शेपमध्ये हे दिसतं, जसं की इंद्रधनुष्य आपल्याला हाफ कर्वमध्ये दिसतं, तसं ह्याचा आपल्याला एंटायर असा राऊंड शेप दिसतो. ठीक आहे, हे झालं डिस्पर्शन ऑफ लाईट. त्याच्यानंतरचा आपला मुद्दा आहे तो म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट. आता स्कॅटरिंग ऑफ लाईट हे ना, हे फेनॉमेनॉन आपल्याला दिलं CV रमण या सायंटिस्टनी, की ज्यांना त्याच्यामध्ये नोबेलसुद्धा मिळालेला आहे बघा, CV रमण यांनी. किंवा या स्कॅटरिंग ऑफ लाईटलाच आपण रमण इफेक्ट म्हणून सुद्धा ओळखतो. आता स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजे नेमकं काय बघा. हां, फॉर एक्झाम्पल मी जर का तुम्हाला 2 एक्झाम्पल दिले, कोणते 2 एक्झाम्पल, तर आकाशाचा रंग निळा असणं, ब्ल्यू स्काय. त्यानंतर आपल्याला जे समुद्राचं पाणी दिसतं, ते समुद्राचं पाणी, त्याचा जो कलर असतो ना ब्ल्यू, तो कलर. ठीक आहे, हे 2 याचे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे ते स्कॅटरिंग ऑफ लाईटचे. ठीक आहे, मग आता हे स्कॅटरिंग ऑफ लाईट नेमकं होतं कशामुळे, तर बघा, हा एखादा एकदम असा सिंगल किंवा एकदम असा लहान पार्टिकल आहे आणि त्या लहान पार्टिकलवरती, म्हणजे असा पार्टिकल की ज्याची साईज अतिशय लहान आहे आणि त्या पार्टिकलवरती जर का एखादा लाईट रे येऊन आदळला, ठीक आहे, तर तो काय होतो, त्याची डिरेक्शन चेंज करतो आणि त्याची वेवलेंथसुद्धा चेंज होते. मी असं म्हणाले की लाईट रे एखाद्या आता हा स्मॉल पार्टिकल असतो, इथे दाखवताना मी मोठा पार्टिकल दाखवते. आता हा याच्यावरती येऊन आदळला की हा काय करतो, याची वेवलेंथ म्हणजे थोडासा काय होतो, त्यावेळी डिस्टर्ब होतो किंवा त्याला एक अनस्टॅबिलिटी येते. पण केव्हापुरती, जेव्हा तो याच्यावर जाऊन कोलाईड झालाय, आदळलाय, तेव्हा नंतर जेव्हा तो पुन्हा पुढे जातो ना, तेव्हा पुन्हा काय होते, त्या लाईट रेची स्टॅबिलिटी जी असते ती काय होते, नॉर्मल होऊन जाते. म्हणजे तो त्याच्या नॉर्मल वेवलेंथला पुन्हा परत येतो. ठीक आहे, म्हणजे हा जो अनस्टेबल होतो ते कसं असतं, टेम्पररी असतं. कसं असतं ते, टेम्पररी असतं. आणि मग अशाच पद्धतीने काय होतो, लाईटचं सतत काय होत असते. आता आपल्याला माहिती आहे की वातावरणामध्ये जेव्हा लाईट रे आपल्यापर्यंत पोचतो एखादा किंवा लाईट पोचते, तर अनेक असे डस्ट पार्टिकल असतात किंवा अनेक वेगवेगळे गॅशियस पार्टिकल आहेत स्मॉलेस्ट साईजचे, की ज्याच्यावरून काय होणार आहे, हे स्कॅटरिंग होणार आहे. मग सतत त्यांची काय होत राहणार आहे, वेवलेंथ चेंज होत राहणार आहे. पण आपण आधी जेव्हा पाहिलं तेव्हा सगळ्यात जास्त वेवलेंथ ही कोणाची असते, रेड कलरची असते. कोणाची असते, रेड कलरची असते. आणि सगळ्यात कमी वेवलेंथ कोणाची असते, व्हायोलेट कलरची असते. आहे बरोबर, व्हायोलेट कलर, ब्ल्यू कलर. म्हणून आपण इथे असं म्हणतो की स्कॅटरिंग जे होतं ते ब्ल्यू कलरचं जास्त होतं, कारण ब्ल्यू कलरची वेवलेंथ कमी असते म्हणून. ठीक आहे, आणि म्हणून आपल्याला जो आकाशाचा रंग आहे तो कसा दिसतो, ब्ल्यूइश कलरचा दिसतो. जर का आपण ॲक्च्युली गेलो ना इकडे आकाशात गेलो तर आपल्याला ते काही त्याचा असा कोणताही स्पेसिफिक कलर नसतो, सगळा अंधारच असतो, सगळं ब्लॅकच दिसत असतं. पण आपल्याला जमिनीवरून पाहताना ते कशाचा इफेक्ट आहे, स्कॅटरिंग ऑफ लाईटचा इफेक्ट आहे. म्हणून आपल्याला त्याचा कलर कसा दिसतो, ब्ल्यू दिसतो. ब्ल्यू का दिसतो, कारण ब्ल्यू कलरची वेवलेंथ कमी आहे, त्याचं स्कॅटरिंग काय होतंय, जास्त होतंय, म्हणून आपल्याला तो कलर कसा दिसतो, ब्ल्यू दिसतो. आणि त्या ब्ल्यू कलरच्या स्कायचं जे रिफ्लेक्शन आहे ते त्या पाण्यामध्ये होतं, म्हणून त्या पाण्याचा कलरसुद्धा आपल्याला कसा दिसतो, ब्ल्यू दिसतो. दॅट्स इट. हे तर क्लिअर झालं. आणि हे जे काही यांनी हा जो इफेक्ट दिला, ठीक आहे, याला आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं सुद्धा म्हणतो. त्या पार्टिकलवरती जे लाईट रे येऊन आदळणार आहे, पुन्हा त्याची वेवलेंथ चेंज होणार आहे, पुन्हा जेव्हा ते आदळायचे बंद झाले, नॉर्मल याला आले, पुन्हा ठीक आहे, त्यांना स्टॅबिलिटी मिळाली, ते नॉर्मल वेवलेंथला आले. ठीक आहे, याला आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट असं सुद्धा म्हणतो. आणि हा जो काही यांनी हा जो रिसर्च होता तो CV रमण यांनी 28 फेब्रुवारी 1928ला त्यांनी हा रिपोर्ट दिला आणि त्याला याच्यावरचं नोबेलसुद्धा मिळालेलं होतं. म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून सुद्धा साजरा करतो. हे होतं स्कॅटरिंग ऑफ लाईट. आता त्याच्यानंतर बघा, जसं आपण रमण इफेक्ट पाहिलं ना, तसंच रमण इफेक्टनुसार एक टिंडाल इफेक्टसुद्धा असतो. आता टिंडाल इफेक्ट ना, हे अजून थोडंसं इंटरेस्टिंग आहे याच्यापेक्षा. टिंडाल कोणामध्ये होतं माहिती आहे का, किंवा टिंडाल इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, म्हणजे कोलायडल पार्टिकल्सवरती लाईट रे आदळणार, डिस्पर्स होणार. असं केव्हा होतं, स्कॅटरिंग केव्हा होतं, असं कन्सिडर करा. स्कॅटरिंग जर का
या साईजच्या पार्टिकलमध्ये होतंय, तर टिंडाल इफेक्ट आपल्याला कुणामध्ये बघायला मिळतो? टिंडाल इफेक्ट आपल्याला या साईजच्या पार्टिकलमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे ज्या पार्टिकलची साईज अतिशय लहान आहे, आपल्याला असं वाटतच नाही की इकडे आहे तर पार्टिकल असं. ठीक आहे, मग अशा पार्टिकल्सवरून काय होतं, हे जे स्कॅटरिंग होतं लाईटचं, त्या स्कॅटरिंगला आपण टिंडाल इफेक्ट असं म्हणतो. मग याचं कोणतं जर का एक्झाम्पल द्यायचं झालं तर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं माहिती आहे का, की आपल्याला रात्री संध्याकाळच्या वेळेस जे काही आपल्याला याचा कलर, म्हणजे नाही का आकाशाचा कलर म्हणा किंवा सूर्याचा कलर म्हणा, किंवा थोडंसं रेडिश असं वातावरण दिसतं, ऑरेंज वातावरण दिसतं, ते कशाचा परिणाम आहे? टिंडाल इफेक्टचा म्हणूयात, किंवा स्कॅटरिंग ऑफ लाईटचा इफेक्ट आहे असं म्हणालो आपण तरी चालेल. का? कारण जर का ब्ल्यूची वेवलेंथ कमी आहे, स्कॅटर होणार आहे आकाशाचा कलर ब्ल्यू. पण जेव्हा आपण संध्याकाळच्या वेळेला पाहतो तेव्हा संध्याकाळच्या वेळेला थोडंसं धुकं जास्त जमा होतं, मग त्या हवेमधून जो लाईट रे येणार आहे त्याच्या अडथळ्यामध्ये वाढ होते. आता अडथळ्यामध्ये वाढ झाली मग काय होणार आहे? स्कॅटरिंग होणार आहे पार्टिकलचं. मग ज्याची वेवलेंथ सगळ्यात जास्त, त्याचं स्कॅटरिंग कमी, बरोबर आहे. मग सगळ्यात जास्त वेवलेंथ कोणाची आहे? रेड कलरची आहे, बरोबर आहे. म्हणून आपल्याला, म्हणजे स्कॅटरिंग कमी, म्हणून त्या सगळ्या वातावरणाला पार करून आपल्यापर्यंत पोहोचतो तो कलर कोणता आहे? रेड आहे, ऑरेंज आहे बरोबर. म्हणून आपल्याला ते तसंसं थोडंसं रेड ऑरेंज अशा टाईपमध्ये आपल्याला तो कलर सकाळी किंवा संध्याकाळच्या याच्यामध्ये तो आपल्याला आकाशाचा कलर दिसतो. ठीक आहे, आता जाऊया टिंडाल इफेक्टकडे. हे जर का तुम्हाला ऑब्झर्व करायचं असेल ना, तर सगळ्यात बेस्ट एक्सपेरिमेंट करायचा. कोणता एक्सपेरिमेंट? एक पाणी घ्यायचं, ठीक आहे, एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं. ठीक आहे, आता दूध तुम्ही टाकलं म्हणजे त्याला असा थोडासा कळतंय ना, असा व्हाईट असा एक कलर येईल त्याला. दुसरं घ्यायचं, त्याच्यामध्ये काय करायचं? पुन्हा सेम करायचं, दूध टाकायचं, पाणी टाकायचं. तिसरा घ्यायचा, पुन्हा त्याच्यामध्ये काय करायचं? दूध टाकायचं, हे करायचं. आता सगळ्यात पहिल्यांदा ना तुम्ही एकच ग्लास ठेवा आणि एका ग्लासमधून टॉर्च मारा. ठीक आहे, आता समजा हे एकच ग्लास आहे, याच्यामधून तुम्ही काय केली? टॉर्च मारली. ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्या प्रमाणात जे आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम पाहिला ना, म्हणजे ज्याच्यात वेगळे वेगळे कलर्स आपण पाहिले विबग्योर, ते सगळे थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये दिसतात. जेव्हा तुम्ही इकडे असा हा ठेवता ना, दुसरा ग्लास ठेवता याच्यासमोर, टॉर्च इथेच ठेवले, तेव्हा तुम्हाला इथे फक्त येलो आणि रेड असे कलर दिसायला सुरुवात होते. ठीक आहे, येलो, रेड, ऑरेंज असे. पुन्हा जेव्हा तुम्ही याच्यासमोर तिसरा ग्लास ठेवता तेव्हा इथे तुम्हाला ना फक्त ऑरेंज कलर दिसायला सुरुवात होते, ऑरेंज आणि रेड असा कलर. म्हणजे तुम्हाला इथे बेस्ट एक्झाम्पल आहे हे, की जेवढा अडथळा जास्त स्कॅटरिंग पार्टिकलचं तेवढं होणार आहे. मग ज्याची वेवलेंथ जास्त आहे, कोणाची? रेड, म्हणून तुम्हाला तिसऱ्या ग्लासला ना फक्त ऑरेंज कलर पाहायला मिळतो. ठीक आहे, हे आहे त्याच्या मागचं रिझन. आणि आपल्याला सकाळच्या वेळे आणि संध्याकाळच्या वेळेसुद्धा जो आकाशाचा कलर दिसतो तो याच्यामुळे दिसतो. टिंडाल इफेक्ट काय आहे? मी म्हणाले टिंडाल इफेक्ट हा स्कॅटरिंगचाच एक प्रकार आहे. पण ते स्कॅटरिंग कोणावरून होतं? तर जे कोलायडल पार्टिकल्स असतात का. आता कोलाइड म्हणजे काय हे सगळं आपल्याला केव्हा कळेल? आपण जेव्हा केमिस्ट्रीमधला आपला सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे ना, ज्याला आपण स्टेट्स ऑफ मॅटर म्हणून शिकणार आहोत, तिकडे तुम्हाला कळेल. पण आता कोलाइड म्हणजे सिम्पली आहे. कोलाइडचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं माहिती आहे का? दूध किंवा मिल्क. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल. का? कारण आपल्याला असं वाटतं की दूध हे फक्त काय आहे? एक लिक्विड आहे, त्याच्यामध्ये कोणतेही पार्टिकल्स नाही आहेत, पण त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, फॅट्स आहेत, बरोबर आहे ना. असे सगळ्या प्रकारचे जे पार्टिकल्स आहेत ना, किंवा वॉटरचे पार्टिकल्स आहेत, ते काय झालेले असतात? सारख्या प्रमाणात डिस्पर्स झालेले असतात, बरोबर आहे. पण ते आपण सेपरेट करू शकत नाही. ठीक आहे, ॲक्च्युली तो मिक्सचरचा एक प्रकार आहे. कशाचा? मिक्सचरचा. ठीक आहे, पण असं मिक्सचर की जे आपण सेपरेट नाही करू शकत, त्याला आपण काय म्हणतो? अशा त्या पार्टिकल्सना आपण काय म्हणतो? किंवा त्या लिक्विडला, त्या सोल्युशनला आपण काय म्हणतो? कोलाइड असं म्हणतो. आणि त्या कोलॉइडमध्ये असलेले जे पार्टिकल्स आहेत त्याला आपण म्हणतो कोलायडल पार्टिकल्स. सिमिलर टिंडाल इफेक्ट आपल्याला त्यांच्यामध्येच पाहायला मिळतो. ठीक आहे, मग आता आपण घेतलं बघा फॉर एक्झाम्पल, जर नाही का कौलारू वगैरे जर का घरं असतील, ठीक आहे,
तर मग त्यांच्यामधून आणि काळोख आहे पूर्ण खोलीमध्ये आणि एखादा आहे तिथून एखादा लाईट रे येतोय, कोणत्या तरी एखाद्या होलामधून लाईट रे येतोय, तर आपल्याला ते एक आपण ऑब्झर्व केलं असेल बघा की वरून तो अतिशय बारीक असतो आणि जसा जसा तो खाली येतो तसा तसा तो काय होतो आपल्याला असा थोडा मोठा झालेला पाहायला मिळतो. का मोठा झालेला? कारण वरून जो लाईट रे येतोय ना तो खाली असणाऱ्या जेव्हा पार्टिकल्सवरती आदळतोय तेव्हा काय होतंय, त्याचं काय होतंय, डिस्पर्शन होतंय, डिस्पर्शन म्हणण्यापेक्षा त्याचं स्कॅटरिंग होतंय आणि त्याच्यामुळे आपल्याला हा कोलायडल इफेक्ट दिसून येतो, ज्यालाच आपण टिंडाल इफेक्ट असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे. टिंडाल इफेक्ट अजून कुठे कुठे पाहायला मिळतो, जी काही घनदाट जंगल वगैरे असतात आणि त्या घनदाट जंगलांमध्ये असं खूपच जास्त झाडी आहे आणि एखादाच लाईट रे येतोय तर आपल्याला ते सगळं असं पसरलेलं दिसतं. क्रिश मूवीमध्ये नाही का तो एक सीन आहे, सगळं धुकं आहे सुरुवातीलाच तो आहे, तो वाला, त्याला आपण काय म्हणतो, टिंडाल इफेक्ट असं म्हणतो. ठीक आहे. हा होता आपला लाईट हा टॉपिक. ठीक आहे. आता लाईट ह्या टॉपिकमध्ये आपलं बाकी काय आहे, ह्युमन आय आणि ह्युमन आयचे काही डिफेक्ट आपले बाकी आहेत, ज्याला आपण मायोपिया वगैरे असं म्हणतो ना, ते वाले आपले बाकी आहे. तर ते आपण ह्युमन इयर आणि तो टॉपिक असा एकत्रितपणे पाहणार आहोत, म्हणजे सेपरेटच पाहणार आहोत. पण जेव्हा आपण ह्युमन इयर पाहू तेव्हा त्याच लेक्चर सिरीजमध्ये आपण ते पाहणार आहोत. ठीक आहे. होप सो हा जो लाईट हा टॉपिक आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे समजलेला असेल. हा इन डिटेल तुम्हाला अभ्यासायचा आहे. 11वीचं जे बुक आहे त्याच्यामध्ये रे ऑप्टिक्स नावाचा पण एक टॉपिक आहे आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट नावाचा सुद्धा एक टॉपिक आहे आणि स्पेसिफिकली याचे ॲप्लिकेशन व्यवस्थित करायचे, कारण प्रत्येक वर्षी ना ॲप्लिकेशनवरती म्हणजे राज्यसेवेला ॲप्लिकेशनवरती प्रश्न विचारले, जसं की ऑप्टिकल फायबर्सवरती प्रश्न येऊन गेला आहे. नंतर यावेळी तुम्हाला काहीतरी वेव्ह नेचरवरती प्रश्न आलेला होता. मी सुरुवातीला ते वेव्ह नेचर एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. आणि एकदा साऊंड या टॉपिकच्या सुरुवातीला पण आपण ते वेव्हचं रिफ्लेक्शन एक्सप्लेन करणारच आहोत. होप सो व्हिडिओ समजलेला असेल. थँक्यू व्हेरी मच.